पण कार्तिक आता काय म्हणतोय, मी स्वतः जेव्हा होणार यावेळेस भरते 100%. आणि हा दुसरा कुठला स्पॉट नसून हा स्पॉट आहे आपल्या रानातला. मी 1 तास झाले तरी अजून कोण नाही इथं. अय गाववाले, काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण एकदम मजेत. आज काय संडे आहे आज, आणि जेवढी सगळी कामं पेंडिंग राहिलेली आहेत ती सगळी पूर्ण करायची आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे गाडीचं सर्व्हिसिंग, वॉशिंग करून घ्यायचं. सर्व्हिसिंग केलेलं आहे ऑलरेडी. वॉशिंग जाधव निवडून आल्यानंतर जो गुलाल पडलेला आहे ती काही गेलाच नाही, धुतलीच नाही, गाडी तशी ठेवलेली. आणि त्यानंतर जरा दाढीबिडी पण करायची. बाकीची बरीच कामं आहेत. सो पहिल्यांदा मी आलो आता इथं आपल्या कॅनलवर. आपली नेहमीची गाडी जिथं आपण सर्व्हिस करतो तिथं आलो आहे. गाडी धुवून घेतो आणि नंतर मग पुढच्या कामाला जाऊया. आला मी आहे ना, हे आमचा नेहमी गाडी करतो, वॉश करतो. त्याला मी ओळखलंच नाही. चष्मा बघा कसा गेलाय. कुठला गेलाय? लकी भास्कर आहे. लकी भास्कर. कशी हो महिना नाही खरं नाव मला या गाडीचं चिंगू बाय म्हणून आवडतं. चिंगू आहे आपली चिंगू. मित्रांनो, तुम्हाला आता एक गंमत सांगतो. म्हणजे इन्स्पायरिंग स्टोरी सांगतो. इकडे हे आमचा लकी भास्कर आहे. म्हणजे लाडाना आम्ही लकी भास्कर म्हणतो. तुझं खरं नाव आहे? कार्तिक जाधव आहे ना. कार्तिक जवळजवळ 1.5 वर्ष अकॅडमीत होता. भरती पण झालेला, सगळं झालेलं आहे. बट काही जरा गोष्टींमुळे काय जमलं नाही त्याला हे करायला. पण कार्तिक आता काय म्हणतोय, मी स्वतः जेव्हा होणार यावेळेस भरते 100%. आणि एवढं इन्स्पायरिंग आहे. हो आहे ना, सकाळी इथं सर्व्हिसिंग सेंटरवर काम करतो आणि संध्याकाळी परत भरतीची तयारी करतो. तर बघा म्हणजे किती इन्स्पायरिंग गोष्ट आहे. आणि आपण सगळ्यांनी त्याला ऑल द बेस्ट करूया. तर तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. आजपर्यंत मी जिथं सनसेट बघितलं ना, त्या सगळ्यात पैकी हा जो स्पॉट आहे हा माझा फेवरेट आहे. आणि त्या सनसेट पण लय क्वालिटी दिसते बघा कसं आहे. तर तर हा दुसरा कुठला स्पॉट नसून हा स्पॉट आहे आपल्या रानातला. मी आपल्या रानात आलोय. काय झालं, सकाळी वॉकला गेलो नाही, म्हणजे बरेच दिवस झालं बंद आहे. मग म्हणलं जरा वॉक पण होईल आणि जरा रानात पण चक्कर मारून येऊ. एक पुस्तक पण घेऊन आलो. पुस्तक जरा वाचत बसलेलो. आणि 1 नंबर आहे. मला इथं म्हणजे वाचताना मी माझे जुने दिवस आठवले. शाळेत आम्ही आनंदी स्कूलला होतो ना, तर राहायचो चिमणपुरात. आणि आमच्या वरच्या साईडला बघा त्या चिपळूणकर बाग वगैरे त्या साईडला राहणार. आम्ही तिकडे जातो योतेश्वरच्या पायथ्याला वगैरे. महाराजांच्या तिकडे अभ्यासाला जायचो. अभ्यास काय आमच्या झालाच नाही म्हणा. नाहीतर अभ्यास झाला असं आता दुसरीकडे कुठेतरी असतो. बाकी वगैरे आपला भुईमुग कसं काय आलं, ओके मध्ये आलं का नाही? मस्त आलं भुईमुग. रान हे लय खतरनाक होणार आहे. इकडं पण आलंय आणि या साईडला पण काकाचं हे रान आहे, इकडं पण आलंय. हा स्पॉट आहे ना, तुम्हाला पुढून दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या की कसला क्वालिटी स्पॉट आहे. आऊ इधर आजा. का स्पॉट आपला ही सगळी आपली आंब्याची झाड आहेत सगळी लावलेली इकडून अशी. आणि हा स्पॉट लय क्वालिटी. का हा स्पॉट क्वालिटी असतं कारण काय, इथं खाली चरबीर काय नाही, इथं पाणी साठत नाही. त्या साईडला आहे ना तिथं पण तसंच आहे, बट तिथं पाणी खाली साठतं त्यामुळे मच्छरला आहे तिथं. पण हे नाद आहे, बेस्ट आहे. आणि इथनं सनसेट बघा कसं दिसतंय. सनसेट होत आलाय. वा, या झाडाला कसला मोर आलाय बा. या झाडाला आहे ना एवढा आंबा येतो, एवढा या झाडाच्या हे पुस्तकाच्या एवढा लय मोठा आंबा आहे त्या झाडाला. पण एवढा मोहर टिकला पाहिजे. आता काय माहिती एवढं टिकतोय का. थोडाफार झाडणार नाही असं नाही, पण तो पाऊस बिस नाही आला पाहिजे मध्ये आधी, नंतर अंगाच्या पावसाच्या. लय खतरनाक मोहर आलाय ना. इकडं गहू लावलाय, गहू पण चांगला आलाय. छान आलंय सगळं. चलो आता अंधार झालाय, तो आता मी जातो घरी. आता मिरको जाना सातारा. मला आहे ना बरोबर 7 वाजता आप्पाचा फोन आलाय. सुतार कुठे आहे म्हटलं घरी आहे. म्हटलं आम्ही 10 ते 15 मिनिटात राहुलवर होते, या तुम्ही पण बरं का. आता वाजले 8. 1 तास झाले तरी अजून कोण नाही. एकटाच बसलोय मी पण 7ला नाही निघालो रे. मी पण 7:30ला निघालो. पण अर्धा तास झाला मला इथे येऊन. सरांचा फोन आला, कल्पेश सर येतात आणि आप्पा अजून त्या इकडे जातात, त्यांच्या कामात अडकले. आप्पा गेले हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं येऊन मी कालचा ब्लॉग अपलोड केला. म्हणजे बघा मला किती वेळ झाला इथे येऊन. बोलून हे दोघं आत्ता आले तिथं. आणि आम्ही आत्ता आलोय आप्पांच्या घरी. आता आप्पा वर गेलेत. इकडे जानकर साहेब इकडे का लेट केला. मी जवळ राहुलवर मी 1 तास झाला थांबले.
आपण मग 7 वाजता फोन केलाय. आता आम्ही आलोय आप्पांच्या इथं. आता आपण म्हणलं की असं समजून घ्यायचं. आप्पांच्याकडे म्हणजे 1 तास डिस्काउंट घ्यायचा. 1 तास डिस्काउंट नाही, प्राईस वाढवायची असते 1 तास. कोई साथी हो, ऐसा कोई हो, आस दिल की बुझा जाए, नीले नीले अंबर. मित्रांनो, बराच लेट झाला मला. घरातले सगळे झोपलेत, लाईट लावली आहे, मोठ्यांना बोललो सगळे उठतील. त्यामुळे आता इथं हा ब्लॉग इथं संपवतो. इथपर्यंत आलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.